मी सोनाली भालेसेन, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. मनासारखे स्वागत झाले नसल्याची खंत ऑलिम्पियन ललिता बाबर हिने व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्राची धावपटू ऑलिम्पियन ललिता बाबर हिच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे आणि सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. यावेळी तिने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 3000 मीटर स्ट्रिपलेस अंतिम फेरीत धडक मारणारी महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर ही मायदेशी परतल्यानंतर मनासारखे स्वागत झाले नसल्याची खंत स्वतः ललिताने व्यक्त केली. 32 वर्षांनंतर ट्रॅक इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारी ही भारताची पहिलीच महिला ॲथलीट होती. अंतिम फेरीत ती 10व्या स्थानावर राहिली. साताऱ्याची ललिता ही नुकतीच पुण्यात आली, पण पुणे विमानतळावर महाराष्ट्र ऑलिम्पियन असोसिएशन आणि महाराष्ट्र ॲथलीट संघटना यांचे कोणीही पदाधिकारी तिच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते. याबाबत तिने खंत व्यक्त केली. मॅरेथॉनमधील धावपटू ओपी जयशाला पाणी मिळाले नव्हते. याबाबत ललिताला विचारले असता हे चुकीचे असल्याचे तिने सांगितले. खेळाडूंवर पदक मिळाल्यानंतर पैशांचा वर्षाव होतो. हाच पैसा त्या खेळाडूला आधी मिळाला तर त्यांना चांगली कामगिरी करता येईल असंही ललिताने सांगितले. उसके साथ हुआ तो मेरे ख्याल से अच्छा नहीं है, क्योंकि एथलीट के लिए अगर मैराथन करे तो मैं 5 साल से मैराथन कर रही हूँ. उस हिसाब से देखा जाए तो पानी बहुत जरूरी है एथलीट के लिए. अगर डिहाइड्रेशन हुआ तो एथलीट के लिए बहुत ही बेकार चीज़ है वो तो मतलब बहुत ही गलत है उसके लिए, क्योंकि इतना एथलीट मेहनत करता है, 4 साल की मेहनत है, और इतना करने के बाद अगर एक कॉम्पिटिशन खराब हो जाती तो 4 साल की मेहनत पूरी पानी में चली जाती है. नाही, अशा काही अडचणी आल्या नाही आहेत, पण थोडा वेदरचा प्रॉब्लेम होता. कारण की जे वेदर होतं आपल्या इंडियामध्ये गरमी आहे आणि तिथे गेल्यानंतर तिथे ह्युमिडिटी वगैरे होती. पण ज्या दिवशी आम्ही गेलो तेव्हापासून जे 3 दिवस होते कंटिन्यू पाऊस चालू होता आणि पावसामुळे वेदर खूप चेंज झालेलं आणि त्याच्यानंतर ना एकदम डायरेक्ट म्हणजे उन्हामुळे खूप गरमी झाली, ह्युमिडिटी जास्त झाली आणि त्याच्यामुळे त्याचा फरक आमच्या बॉडीवरती खूप पडला. आणि कारण की ते आम्ही ॲडजस्ट झालेलं नव्हतं. इथलं क्लायमेट आहे, आम्ही तिथलं क्लायमेट सर्च करत होतो. कोच आमचा नेहमी कंटिन्यू सकाळ संध्याकाळ आम्हाला सर्चिंग सांगत होता. तर त्या हिशोबाने आम्ही ते पूर्ण प्रॅक्टिस वगैरे शेड्यूल करत होतो. रात्री 8-8 वाजता आम्ही प्रॅक्टिसला जायचो संध्याकाळचं. त्या क्लायमेटच्या ह्याच्यानुसार आम्ही इंडियामध्ये ते प्रिपेअर करत होतो आणि तिथं जाऊन लगेच त्या दिवसापासून ज्या दिवशी आम्ही पोहोचलो तेव्हापासून पूर्णपणे पाऊस होता आणि ते क्लायमेट म्हणलं तर खूपच अडचणीच होतं आमच्यासाठी. आणि लगेच ज्या दिवशी माझी हीट होती त्या दिवशी थोडंसं वेदर चेंज झालं आणि जसं इंडियाचं वेदर होतं त्याप्रमाणे त्यामुळे मी कॉम्पिटिशन चांगली करू शकले. खरं तर पाहायला गेलं तर तुम्ही पाहिलंच आहे, कारण की आतापर्यंत इंटरव्ह्यू दिली आणि अनुभव हा सर्वांना माहितीच झाला असेल. तर रिओमधला अनुभव पाहिला तर पहिल्यांदाच रिओ ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट करत होते आणि त्याच्यात पहिल्यांदाच 32 वर्षानंतर पी.टी. उषाच्या नंतर ना पहिली महिला ॲथलीट फायनलपर्यंत जाते. तर माझा अनुभव हा खूप चांगला राहिला आणि मला त्या इंटरनॅशनल ॲथलीट बरोबर जो अनुभव पाहिजे होता तोही अनुभव भेटला. कारण की कॉम्पिटिशन ह्या दोनच कॉम्पिटिशनमधून मला अनुभव घ्यायला भेटतो आणि त्याही आहेत ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप. तर अनुभव खूप चांगला होता आणि चांगल्या पद्धतीने मी तो अनुभव घेऊन ते कॉम्पिटिशन केल्या. तर माझ्या मते तर मला आता सांगू शकत नाही की कसा अनुभव असेल आणि पुढच्यासाठी जो 2020चे जे टोकियो ऑलिम्पिक असेल तो अनुभव मी सार्थक करून टाकेन. कारण की आता बोलू शकत नाही तो अनुभव. ज्यावेळेस कॉम्पिटिशन करेल त्यावेळेस तो अनुभव पाहायला भेटेल. आणि असं पाहिलं तर आपण भारतामध्ये एक कॉम्पिटिशन ट्रॅक पाहिजे, तो कॉम्पिटिशन ट्रॅक नाही आहे आणि जो इंटरनॅशनल लेवलचा परफॉर्मन्स पाहिजे तो खूप जरुरी आहे. आणि आता ज्या मी कॉम्पिटिशन केलं तो ट्रॅक खूप वेगळा होता माझ्यासाठी आणि जो इंडियामध्ये आहे तो सिंथेटिक आहे आणि बाहेरचा ट्रॅक जो कॉम्पिटिशन ट्रॅक असतो तो मोंडा ट्रॅक असतो आणि त्याच्यावरती करणं खूपच फरक आहे त्या कॉम्पिटिशनसाठी. जरूर आहे, कारण की कॉम्पिटिशन ट्रॅकवरती प्रॅक्टिस करणं खूप जरुरी आहे. पण आम्ही जो प्लॅन केलेला तो प्लॅननुसार आम्ही जाऊ नाही शकलो, कारण की जो रिओमध्ये जे आता चालू आहे व्हायरल त्यामुळे खरं बचावासाठी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. कारण की आमचा जो प्लॅन होता तो मार्चपासूनचा प्लॅन होता. 4 महिने आम्ही USA मध्ये जाणार होतो, पण त्या प्लॅन व्हायरलमुळे आम्ही खरं जाऊ नाही शकलो आणि ते
त्यामुळे थोडा इफेक्ट तर पडतोच, कारण की ट्रॅकमध्ये कॉम्पिटिशन ट्रॅकमध्ये हे करणं, सराव करणं आणि जो रेग्युलर ट्रॅक आहे त्याच्यावरती सराव करणं खूप डिफरंट आहे. 4-5 सेकंडचा तरी फरक पडतो त्यामध्ये. रिव्हरचा परफॉर्मन्स आहे तो खूपच चांगला आहे. जो परफॉर्मन्स माझा बेस्ट टायमिंग वाईज पण खूप चांगला आहे, कारण की माझं टायमिंग होतं जे फेडरेशन कपला केलेलं मी 9:27:09 होतं आणि मी त्याच्यानंतर रिओमध्ये जे केलं ते खूपच बेटर, कारण की वर्ल्ड क्लास लेवलचं टायमिंग आहे. तर ते टायमिंग माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट होतं. असं पाहिलं तर खरं तर फेडरेशनचे लोक यायला पाहिजे ते, कारण की गव्हर्नमेंटच्या लोकांनी जर सपोर्ट करत असेल तर आपलं महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशननी पण सपोर्ट केला पाहिजे, कारण की ॲथलेटिक्स असोसिएशनकडून मी खेळते आणि त्यांच्या याच्यासाठी त्यांनी तर ॲथलीटला सपोर्ट केला पाहिजे. त्यांचा सपोर्ट खूप जरुरी आहे ॲथलीटसाठी. गव्हर्नमेंट करत असेल तरी असोसिएशनचा सपोर्ट हा खूपच आमच्यासाठी जरुरी असतो, कारण की त्यांच्या थ्रू आम्ही ज्या नॅशनल कॉम्पिटिशन होतात त्या करतो, तर त्यांचाही सपोर्ट खूप जरुरी आहे. जर फायनान्शियली सपोर्ट गव्हर्नमेंट करत असेल तरी जो स्पोर्ट्सचा जो सपोर्ट आहे, जो कॉम्पिटिशनसाठी जातो तो सपोर्ट हा असोसिएशन करतं, तर त्यांचा सपोर्ट जरुरी होता. आणि खरं तर मला त्याची खंत आहे की त्यांनी येऊन खरं तरी मला भेटायचं तरी पाहिजे होतं, पण ते करू नाही शकले. कारण मी सांगू शकत नाही, कारण की मी रिओमध्ये होते, त्यामुळे मलाही कसं माहिती असणार की मी कारण का आले नहीं। सपोर्ट का असर तो बहुत बढ़ता है, क्योंकि अगर देखा जाए तो सपोर्ट नहीं रहेगा तो कंपटीशन करने के लिए भी मतलब जो फील होता है, सपोर्ट करने से हमें भी लगता है कोई सपोर्ट है पीछे से हमें आगे करना चाहिए, और हम लोग उसी की तरफ से हम लोग मतलब कोशिश करते हैं, पूरी तरफ से कोशिश करते हैं कि नहीं यार सपोर्ट है हमें करना चाहिए। अगर किसी का सपोर्ट नहीं रहता तो हम लोग करने के लिए थोड़ा सा छोड़ो, कोई सपोर्ट नहीं है तो हम किस लिए करना है। अदरवाइज स्पोर्ट्समैन के लिए सपोर्ट, हाँ मेन चीज़ है सपोर्ट, तो सपोर्ट जरूरी है। मेरे लिए सपोर्ट बहुत अच्छा था, क्योंकि मैं ओलंपिक के पहले भी मुझे बहुत अच्छा सपोर्ट मिला था, क्योंकि जो मुझे चाहिए था हर चीज़ से सपोर्ट था, ट्रेनिंग से लेके फाइनेंशियली सपोर्ट पूरी तरह से गवर्नमेंट ने सपोर्ट किया था। जो जो चीज़ें मुझे चाहिए थे, जो जैसे मुझे हाइब्रिड ट्रेनिंग चाहिए था वो ट्रेनिंग भी मुझे पूरी तरह से मिला, और हाइब्रिड ट्रेनिंग का मुझे बहुत फायदा रियो में मिला, क्योंकि अगर देखा जाए तो बैंगलोर में भी हाइब्रिड है, उसके बेस पे मैं रियो में अच्छा कर पाई। DES तर्फे प्लॅस्टिक कचरा व ई कचरा मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे। फॅशन शो, वेस्ट बँड, फिल्म स्क्रीनिंग आणि विविध परिसंवादाच्या माध्यमातून डेक्कन एज्युकेशन सोसायटी प्लॅस्टिक कचरा व ई कचरा मुक्त अभियान वर्षभर राबवणार असल्याची माहिती सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सोसायटीचे संचालक डॉक्टर शरद कुंटे, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉक्टर RG परदेशी, DES नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रोहिणी होनप, पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख रुपाली गायकवाड उपस्थित होत्या। काकतकर म्हणाले, अभियानाची जनजागृती करण्यासाठी सोसायटीच्या वतीने अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहेत। कचरा या संकल्पनेवरील फॅशन शो व कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला ई बँड या उपक्रमाचे आकर्षण असणार आहेत। या विषयावरील लघुपटांचे सादरीकरण, पथनाट्य, परिसंवाद, व्याख्याने होणार आहेत। तसेच 1 लाख कुटुंबात जाऊन DESच्या शाळांमधील 10,000 विद्यार्थी पत्रके वाटप करणार आहेत। महाविद्यालयीन विद्यार्थी सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करणार आहेत। येत्या शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या फिरोदिया सभागृहात पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने प्लॅस्टिक कचरा व ई कचऱ्याकडे व्यवस्थापन या विषयावर पूर्ण इकोव्हिजन फाउंडेशन, विज्ञान भारती, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सहकार्याने परिसंवाद आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर परदेशी यांनी दिली। ई कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनेतून उद्योजकता संधी, कचरा व्यवस्थापनातील अनुभव, घटनेतील पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय लवादाची भूमिका या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। निर्बंध, चित्रकला, घोषवाक्य, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव व नियमितपणे नदीपात्र स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहेत। संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये या उपक्रमात सहभागी होणार आहेत। आझाद हिंद मित्र मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात येणार आहे। डेक्कन जिमखाना येथील नटराज चौकातील आझाद हिंद मित्र मंडळाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असून
यानिमित्त गणेशोत्सवात मंडळातर्फे तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारणार आहे. या मंदिराची रुंदी 60 फूट असून उंची 51 फूट असेल. या मंदिरात गणराय, बालाजी व महालक्ष्मी देवीच्या प्रत्येकी 9 फूट उंचीच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. या देखाव्याची सजावट महेश रांजणे या कलाकाराने केली आहे. मंडळाचे अध्यक्ष अनिल पायगुडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पायगुडे म्हणाले, मंडळाची स्थापना 1942 मध्ये झाली. याच काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्यांची प्रेरणा घेऊन पुलाचीवाडी परिसरात आझाद हिंद मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. मंडळातर्फे डेक्कन जिमखाना व पुलाचीवाडी परिसरातील ज्येष्ठ गुरुजनांना सन्मान, गणेशोत्सव विशेष अंकाचे प्रकाशन, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अन्नधान्य वाटप आदी कार्यक्रम मंडळाने गेल्या काही महिन्यात केले आहेत. तसेच वर्षभरात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण दत्तक योजना आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. लिटिल बर्डच्या बाळगोपाळांनी उत्साहात दहीहंडी साजरी केली. लिटिल बर्ड स्कूलमधील लहान बाळगोपाळांनी उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी साजरी केली. मुलांनी कृष्णाचा चढवलेला साज आणि मुलींनी राधेचा केलेला मनमोहक पेहराव यामुळे गोकुळातील कृष्णाच्या लीला पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. फुलांनी सजवलेली हंडी आणि कृष्णाची तिला फोडण्याची लगबग यावेळी पाहायला मिळाली. तसेच यावेळी दहीहंडीच्या गीतावर शिक्षकांबरोबर मुलांनीही ताल धरत नृत्य केले. सजलेल्या मटकीला फोडण्यासाठी मुलांनी घेराव घातला आणि मटकी फोडण्यासाठी प्रयत्न करू लागले. शेवटी इथेही महिलाच आघाडी मारून मटकी फोडण्यात यशस्वी झाली. छोट्या राधेने कानाला बाजूला करून मटकी फोडली. यावेळी मुलांनी मटकीतला खाऊ गोळा करण्यास सुरुवात केली. गोविंदा आला रे आला, गोविंदा आला रे आला, आता मस्तीचा रंग उडाला, मग गोविंदा ही दंग झाला. सारे कसे जमले पहा मटकी फोडाला, थरावर थर लावून पोहोचू टोकाला, असा बेभान गोविंदा आला 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 आला. शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी केंद्राच्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात व्हेज डिग्रीच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. शाकाहारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात मांसाहारी पदार्थ करायला लागू नयेत या मागणीला यश आले असून केंद्र सरकारने पर्यटन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात शाकाहारी पर्याय उपलब्ध केला आहे. पुण्यातील CA चंद्रशेखर लुनिया यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी याबाबतचा सरकारचा निर्णय लुनिया यांना कळवला आहे, अशी माहिती CA चंद्रशेखर लुनिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 4 वर्षांपूर्वी चंद्रशेखर लुनिया यांच्या मुलाला हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात प्रवेश घेताना शाकाहारी पर्याय मिळाले का, अशी विचारणा महाविद्यालयाला केली होती.
तर मात्र तसा पर्याय नसल्याचे कळता चंद्रशेखर लुनिया यांनी असा पर्याय मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला. change.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पिटिशन दाखल केली. change.org संकेतस्थळावर हजारो विद्यार्थी व पालकांनी अभ्यासक्रमात शाकाहारी पर्याय नसल्यामुळे आम्हाला या अभ्यासक्रमापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. चंद्रशेखर लुनिया यांनी सर्व खासदारांना पंतप्रधानांना पत्रे पाठवली. मेनका गांधींपासून डॉक्टर सत्यपाल सिंह यांच्यापर्यंत सर्वांच्या भेटी घेतल्या. राईट टू एज्युकेशन डिग्री फॉर व्हेजिटेरियन्स इन हॉटेल मॅनेजमेंट हे अभियान त्यांनी सुरू केले होते. लुनिया यांचे पत्र राज्यसभा उपाध्यक्ष PJ कुरियन यांनी विचारार्थ डॉक्टर महेश शर्मा यांच्याकडे पाठवले. दिनांक 4 ऑगस्ट 2016 रोजी डॉक्टर महेश शर्मा यांनी याबाबतचा शासनाचा निर्णय PJ कुरियन यांना कळवला आणि कुरियन यांनी तो चंद्रशेखर लुनिया यांना पाठवला. या निर्णयानुसार केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अखत्यारीत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अभ्यासक्रमात शाकाहारी पर्याय देणे शक्य असल्याचे डॉक्टर शर्मा यांनी सांगितले. या वर्षीपासून गांधीनगर, भोपाळ, जयपूर येथे पहिल्या सत्रापासून शाकाहारी अभ्यासक्रमाचा पर्याय देण्यात आला आहे. उर्वरित 18 इन्स्टिट्यूटमध्ये पुढील वर्षापासून हा पर्याय देण्याचा प्रस्ताव असल्याचे शर्मा यांनी सांगितले. याच्यात आता सरकारने मान्य केलेलं आहे आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही असतं जे कोर्स मटेरियल जे असतं सिलेबस जे आपण म्हणतो हे सिलेबस सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काउन्सिल आहे त्या काउन्सिलने डिक्लेअर केलं आहे आणि जनरली ते जे काउन्सिल आहे जे सिलेबस ठरवतं ते सिलेबस सगळीकडं पाळलं जात असतं. त्यामुळं आता हे सगळीकडे या मुलांना जी आजपर्यंत संधी मिळत होती त्यांना नॉलेज कंपल्सरी शिकायला लागत होतं आणि ज्याच्यामुळे ते त्या करिअरमध्ये पण जात नव्हते आणि हे करिअर डिनाय होत होतं त्यांना आजपर्यंत. तर ती मुलं आता सगळ्या ते करिअर करू शकतील आणि याच्यातनं जे आपल्या देशामध्ये जे अक्रॉस ऑल कम्युनिटी जी काही शाकाहारी मुलं आहेत त्यांना ही डिग्री घेता येईल आणि कारण तेच सिलेबस आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे सिलेबस आहे ते स्टेट गव्हर्नमेंट घेईल, युनिव्हर्सिटीज घेतील, डीम युनिव्हर्सिटीज घेतील, प्रायव्हेट कॉलेजेस घेतील आणि ह्या सगळ्यांना त्यांच्याही व्यवसायाच्या दृष्टीने आणि या मुलांच्या दृष्टीनं आणि हॉस्पिटल इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनाने ही फार मोठी घटना आहे. याचा जास्तीत जास्त पाठपुरावा केला गेला आणि आता ज्या वेगाने या सगळ्या लोकांच्या लक्षात आहे कारण कोणी याचा पाठपुरावा करत नव्हतं. खरी डिमांड होतीच पहिल्यापासून पण कोणी पाठपुरावा करत नव्हता तो आम्ही केला एवढंच फक्त. त्यामुळे पण याला ज्या पद्धतीने सर्व लोकांनी आम्हाला मदत केली, सर्व लोकांनी जो काय पाठिंबा दिला आणि या सगळ्यांच्या इच्छेने आणि सहकार्याने आपण एक मिळवू शकलो ही डिग्री. ज्या आजपर्यंत हा 70 वर्षाच्या भारताच्या इतिहासात आणि जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलेलं आहे. 4 वर्ष मी याच्यावर पाठपुरावा करत होतो. त्यातली 2 वर्ष माझा आधी सुरुवातीला सगळी माहिती घेणे, चर्चा करणे आणि गेली 2 वर्ष फार मोठ्या प्रमाणावर आम्ही करत होतो त्याचा पाठ. पुण्यातल्या सर्व खासदारांनी मला त्याच्यात मदत केली. स्वतः आपले अनिल शिरोडे साहेब आहेत त्यांनी त्याच्याकरता त्यांनी पत्र लिहिलं. टुरिझम मिनिस्टर वंदना चव्हाण मॅडम आहेत त्यांनी त्याच्याकरता पत्र त्यांनी तिकडं राज्यसभेमध्ये तिकडं त्यांनी कळवलं, मंत्र्यांना कळवलं, आढळराव पाटलांनी कळवलं, दिलीप गांधी जे आहेत नगरचे त्यांनी स्वतः आम्ही जो पोस्टकार्ड कॅम्पेनचा चालू केला होता त्या कॅम्पेनला त्यांनी स्वतः सही करून तो चालू करून दिला. सहकार्य फाउंडेशनच्या वतीने नेतृत्व अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. राजकारणात नेतृत्व करणाऱ्या इच्छुक तरुणांसाठी सहकार्य फाउंडेशनतर्फे रविवार दिनांक 28 ऑगस्ट ते रविवार दिनांक 4 सप्टेंबर दरम्यान नेतृत्व अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. ही माहिती सहकार्य फाउंडेशनचे निमंत्रक भोला वांजळे, संदीप जाधव, विकास माने व निलेश वांजळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजकारणात चांगले, सुशिक्षित, उच्च शिक्षित, प्रामाणिक, अभ्यासू तरुण यावेत. त्यांनी चांगली कामे करावीत. सर्वसामान्य जनतेच्या भावना समजावून घेऊन विकास कामे करावीत अशी सर्वांची अपेक्षा असते. तसेच नेतृत्व करण्याची अनेकांची इच्छा असते, परंतु त्यांना मार्गदर्शन नसल्यामुळे नेमकं काय करावं हे लक्षात येत नाही. अनेक जण ते बोलूनही दाखवतात. हे लक्षात घेऊनच आम्ही सहकार्य फाउंडेशनतर्फे तरुणांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. नेतृत्व अधिवेशन रविवार दिनांक 28 ऑगस्ट ते रविवार दिनांक 4 सप्टेंबर पर्यंत घोले रस्त्यावरील पुणे महापालिकेच्या नेहरू सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्य निवडणूक आयोगाच्या निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार राजू शेट्टी, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात आमदार राम कदम, शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार नीलम गोरे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ, मनसेचे नेते अनिल शिदोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, आमदार राहुल कुल आदी मान्यवर या अधिवेशनात इच्छुक तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.
आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.